तुम्ही ती गोष्ट वापरा, आवडते ना मग वापरा, तुम्ही ती ठेवू नका. इफ यू आर युझिंग इट, म्हणजे तुम्ही जर ते यूज करत असाल तर काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा आपण क्रॉकरी सेट्स वगैरे असतात तर ते पाहुणे आल्यानंतरच काढायचे. बरोबर. एखादी मृत व्यक्ती गेलेली असते आणि त्याच्या मालकीच्या वस्तू आपण ठेवून देतो का, त्याच्यावरचं आपलं असणारं प्रेम. नमस्कार मंडळी, मी पल्लवी वाघकेळकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते टॉक टॉक कोणेमध्ये. आपण मागच्या भागामध्ये दिवाळीची साफसफाई आणि वास्तुविज्ञान या विषयावरती जयंत धारप सरांशी गप्पा मारत होतो. त्याच गप्पा मी आता पुन्हा त्यांच्याबरोबर तशा चालू ठेवणार आहे. तर आपण सरांसोबत गप्पा मारायला सुरुवात करूया. माझं एखादं बंद पडलेलं घड्याळ मी 10वीत असताना मला गिफ्ट मिळालं होतं म्हणून मी ठेवून दिलंय, माझी आठवण म्हणून. ह्या गोष्टी कधीही ठेवायच्या नाहीत, कारण त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावर होत असतात. मग बऱ्याचदा असं होतं की आपल्या जवळचं एखादा माणूस जातं, त्याच्या काही वस्तू असतात वापरलेल्या, कधी कधी कपडे किंवा एखादी शॉल, चादर, काही असू शकेल, की ते आठवण म्हणून आपण वर्षानुवर्ष ठेवतो. वास्तुशास्त्र सांगता नाही ठेवायचं. याचे दोन कारण आहेत की ती एनर्जी जी आहे ती एनर्जी त्या गेलेल्या व्यक्तीला अट्रॅक्ट करू शकते, आणि आपण त्याच्या मोक्षासाठी काय काय करत असतो, श्राद्ध, पक्ष, अमुक तमुक, की त्यांना मोक्ष मिळू दे म्हणून. इनफॅक्ट जी व्यक्ती या जगातनं जाते ती जेव्हा जाते तेव्हा तिला मोक्षच हवा असतो, परत तिला या जगात यायची इच्छा नसते. आणि ह्या आपण त्याच्या ज्या वस्तू असतात त्या आपण वापरून किंवा त्या आपण युटिलाइज करतो, त्यांनी त्यांना ते खेच लागते, म्हणजे त्यांना ते आपण बॅक बोलवल्यासारखं होतं. मग त्यांची इच्छेच्या विरुद्ध त्यांना यावं लागतं आणि मग ते आपल्याला खूपच त्रासदायक होऊ शकतं. त्यामुळे आम्ही नेहमी सजेस्ट करतो की म्हणजे अगदी मृत व्यक्तींचे फोटो हे सुद्धा आम्ही लावू नका असं सांगतो. त्याच्या पूर्वी आता लावायची लोक. याचं दोन कारणं आहेत. म्हणजे आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये आपण त्या फोटोंना खरोखर भावच देत नाही. म्हणजे आपल्या आई वडिलांचा फोटो लावलाय तर त्याला तुम्ही दररोज नमस्कार तरी करता का, तर नाही. एवढी स्थिती असं मग उगाच लोकांना दाखवण्यासाठी, प्रेम दाखवण्यासाठी कशाला लावायचं. आपलं प्रेम आहे ना, मग आपलं प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. पण मग घरात आपल्या एखादी व्यक्ती जर गेली असेल तर तिचा फोटो पण नाही ठेवायचा घरात. नाही, घरात ठेवायला बंधन नाहीये असं, पण घरात ठेवायचं असेल तर त्याचा योग्य रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर भिंतीवर लावणार असाल तर त्याचा योग्य रिस्पेक्ट ठेवा, नाहीतर मग ते एका छान कपड्यामध्ये गुंडाळून कपाटात ठेवा. त्यांची जेव्हा तीथ असेल, श्राद्ध असेल, त्यावेळेला ते बाहेर काढून त्याचं पूजन जे काही त्या पद्धतीने करायचंय ते करा, आणि परत मग तुम्ही ते कपाटात ठेवू शकता. कारण हे कसं होतं की आपलेच पितर आहेत किंवा आपलेच माता पिता आहेत आणि ते आपल्याच घरामध्ये आपण त्यांचे फोटो लावलेत आणि त्याला आपण बघत पण नाही आहोत वर्षानुवर्ष. त्यांची तीथ येते तेव्हा आपण बघतोय, तर ते एखाद्या पाहुण्याला बोलवून त्याला चहा पाणी पण नाही विचारण्यासारखं आहे थोडक्यात. बरोबर. त्यांची आठवण, त्यांच्याशी सतत काहीतरी आपलं कनेक्शन कसं राहू शकतं, कनेक्शन राहणं हे महत्वाचं आहे. आणि खरं तर काय होतं की आपण जे फोटो लावतो त्याच्यामध्ये दोन गोष्टी होतात की फोटो लावल्यानंतर आपले प्रिय व्यक्ती असल्यामुळे आपण सारखे त्याच्यासमोर जर अश्रू ढाळायला लागलो तर त्यांच्या मोक्षाला ती अडचण येते. तर त्यामुळे ते आपल्या समोरच ठेवायचे नाहीत. जेव्हा तीथ असेल, श्राद्ध असेल, त्यावेळेला ते त्यांचं पूजन करून योग्य पद्धतीने त्यांचं ते पूजन करायचं, ते करायचं आणि परत त्यांना त्यांच्या जागी ठेवून द्यायचं कपाटामध्ये. काही प्रॉब्लेम नाहीये. सर, आता इतका आपला सगळा विषय चाललाय ज्याच्यामध्ये की वास्तू ही खूप छान ठेवली गेली पाहिजे किंवा प्रत्येक दिशेला त्याचा विचार केला गेला पाहिजे, पण काही वास्तू म्हणजे मीही पाहिलेल्या आहेत अनेक व्यक्तींच्या की वर्षानुवर्ष ते त्याच एका पॅटर्नमध्ये त्याचं जे काही ठेवलेले असतात घरातल्या वस्तूंपासून काही वर्ष असं वाटतं त्याला हातही लावलेला नाहीये की काय. किंवा घरात पसारा असतो, अस्ताव्यस्तता असते, पण तरी सुबत्ता आहे किंवा आर्थिक परिस्थिती चांगली आहे असंही जाणवतं, किंवा अलबेल छान चाललंय. याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत की जसं आपण देव आणि असुर
या 2 एनर्जी मानतो, तसं जगामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पण आहे आणि निगेटिव्ह एनर्जी पण आहे, आणि त्यांच्यात कायम युद्ध चालू असतं. कधीतरी निगेटिव्ह एनर्जी सुपरसीड करते, कधीतरी पॉझिटिव्ह एनर्जी सुपरसीड करते. बरोबर. मला कनेक्ट व्हायचंय ते पॉझिटिव्ह एनर्जीशी कनेक्ट व्हायचंय, कारण त्याचा एंड रिझल्ट खूप चांगला असणार आहे. आत्ता जे तुम्ही कंपॅरिझन करताय ते तुमची आत्ताची त्यांची दिसणाऱ्या परिस्थितीवर कंपॅरिझन करताय. त्याचा एंड रिझल्ट मला माहिती नाहीये. ओके. ह्या जगामध्ये असुर पण मजा करत जगले, देव पण मजा करत जगले, पण असुरांचा एंड रिझल्ट वेगळा होता आणि देवांचा एंड रिझल्ट वेगळा होता. तुम्हाला ते डिसाईड करायचंय की मला कोणाशी कनेक्ट व्हायचंय. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर जादूटोणा करणारे मांत्रिक सुद्धा या जगात आहेत, आणि चांगलं याग यज्ञ करणारे म्हणजे तशी माणसंही या जगात आहेत. दोघंही जगतायत की, पण दोघांची एम वेगळी आहे. जे जादूटोणा करणारे आहेत त्यांचा एंड रिझल्ट खूप दुःखदायक आहे. ते त्याच्यातनं पैसा कमावत आहेत, पण त्यांचा एंड दुःखदायक होतं. म्हणजे हा जो काही कनेक्टिव्हिटीचा प्रकार आहे तो सुद्धा एनर्जीशी कनेक्टेड आहे. तुम्ही कोणत्या एनर्जीशी कनेक्ट व्हायचं ठरवताय त्याच्यावर तुमचं एंड रिझल्ट. आपण मोक्षासाठी सगळं करत असतो. मोक्षासाठी म्हणजे काय, आपलं धर्म सांगतो की तुम्ही या सगळ्या गोष्टी करून मोक्षाला जा, किंवा आपण असं मागत असतो की मला मोक्ष मिळू दे. मला मोक्ष नाही, मला फक्त आनंद पाहिजे, पैसा पाहिजे, मला एन्जॉय करायचं आहे. तर मग तुम्ही ह्या गोष्टींना कनेक्ट व्हायला पाहिजे. बरोबर. सो तुम्हाला कनेक्ट कशाची, तुमचा उद्देश आणि इंटेन्शन काय आहे ह्याच्यावर हे डिपेंड आहे. बरोबर. अशी बरीच माणसं असतील आतून, बरोबर, की त्यांना काहीतरी भय आहे. बरोबर. ते जे काय भय असतं ते भय तुम्हाला नसावं, कारण आपला धर्म काय सांगतो की तू भय विरहित पाहिजे. बरोबर. म्हणून हे कर. मग ते भय विरहित असण्यासाठी आपण ह्या सगळ्या धार्मिक गोष्टी किंवा हे सगळं सायन्स आहे किंवा ही धार्मिकता याच्याशी आपण कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आता थोडं म्हणजे मला ह्याविषयी ऐकायला आवडेल. बऱ्याचदा असं होतं की जी मंडळी ह्याच्यावरती बिलीव्ह करतात म्हणून एखाद्या वास्तू तज्ज्ञाचा सल्ला घेण्यासाठी आपण जातो. काहीतरी घरामध्ये एखादा प्रॉब्लेम येतो आणि मग आपण सल्ला घेतो, आणि अशा काही रेमेडीज सांगितल्या जातात की ज्या शक्य नसू शकतात एखाद्या व्यक्तीला. पटकन मला जर सांगितलं की अख्खी भिंत इथे ही चुकीची आहे, ही काढली तर तुझी भरभराट होईल, तर कन्स्ट्रक्टिव्ह चेंजेस करणं एकतर खूप कठीण जातं, किंवा बऱ्याचदा काही रेमेडीज ह्या अत्यंत महाग वाटतात. किंवा एखादी वस्तू आहे तर ही वस्तू इतक्या किमतीची मी आता ठेवावी का, मुळात आधी काहीतरी प्रॉब्लेम असतो म्हणून माणूस गेलेला असतो. तर हे ह्याच्यावरती तुम्ही काय सांगाल? म्हणजे असेही काही उपाय आहेत का की जे सहज प्रत्येकाला रोज आपल्याला करता येऊ शकतात आणि आपण त्या गोष्टी फॉलो करू शकतो, छोट्या छोट्या गोष्टी की ज्या तुमच्या वास्तूतली सकारात्मकता काय वाढवू शकतात? मुळात वास्तुशास्त्र हे आत्ता जास्त प्रमाणात वापरलं जायला लागलं, कारण याच्या आधी वापरलं जात नव्हतं, कारण ते उपाय हे आपसूक होऊन जायचे आपल्या जीवन पद्धतीतच, लाईफस्टाईल मध्ये. आता एक साधी आपण साध्या गोष्टी घेतल्या तर तेव्हा लोक दररोज देवळात जायचे. देवळात जायचे त्याच्यामुळे काय व्हायचं की त्या देवळामधली जी काही जपजाप्य आणि या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे त्या देवळामध्ये जी एनर्जी तयार झाली त्या एनर्जीमुळे आपल्या एनर्जीचं क्लिन्झिंग व्हायचं. बरोबर. आणि मग ही व्यक्ती परत त्या घरात आली तर ती क्लीन होऊन यायची, त्यामुळे त्या घरातली नकारात्मक म्हणजे जी काय निगेटिव्ह एनर्जी आहे ती पण रिपेअर व्हायची. आता आपण देवळात कधी जातो? आठवड्याभरात सुद्धा नाही जात कधी. म्हणजे आपणच चांगल्या गोष्टींची जी कनेक्शन होती ती तोडलेली आहे. म्हणून त्या वास्तूच्या ह्याच्यात आपल्याला उपाय करायला लागतात. आता याच्यामध्ये सुद्धा सोपे उपाय करून आपण स्वतःला किंवा आपल्या वास्तूला हील करू शकतो. ज्याच्यामध्ये अगदी साधे उपाय असतात की दररोज कापूर जाळा,
तर कापरामध्ये हे होतं तांदूळ आणि कापूर जाळणं, ह्याच्यामध्ये सुद्धा सायन्स आहे की तांदूळ, तूप, कापूर या गोष्टी का जाळायच्या, तर त्याच्यातनं जे म्हणजे धूर निर्माण होतो त्याच्यामध्ये बॅक्टेरिया किलिंग आणि निगेटिव्ह एनर्जीजना रिपेअर करण्याची शक्ती असते. जसं आपण म्हणतो संध्याकाळच्या वेळेला उदबत्ती ओवाळायची, सगळ्या घरातनं फिरवायची, त्याची जी काय कारणं जर कोणी विचारली तर त्याच्या पाठीमागे सायन्स असं आहे की निगेटिव्ह एनर्जीजना घाण वास किंवा अन्न हे सगळं अट्रॅक्ट करणारं असतं. बर. मग ते जाण्यासाठी उदबत्ती लावायची. म्हणून पुढे जेवायच्या बाजूला पण उदबत्ती लावून ठेवायची. जेवताना बाजूला एक उदबत्ती लावून ठेवायची. कशासाठी? की कुठचीही निगेटिव्ह एनर्जी अन्नाच्या वासनेने त्याच्यावर अटॅक करू नये म्हणून. तर ह्या काही काही छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्ही वास्तूमध्ये पाळू. वास्तू स्वच्छ ठेवणं, कारण स्वच्छ ठेवणं आणि ऑर्गनाइज ठेवणं या दोन गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. कारण तुमचं ऑर्गनाइज नसेल गोष्ट तरी सुद्धा त्याच्या एनर्जीचा पॅटर्न चेंज होतो. बर. इट विल गो टू निगेटिव्ह साईड. तो निगेटिव्ह साईडला जाऊ शकतो. म्हणजे अगदी आत्ता ते मी काय हाऊसिंग टेक्निक दाखवलं, म्हणजे मी बरेच ठिकाणी हा प्रयोग दाखवलेला आहे की एक साधा कपड्याची घडी, तो कपडा बोळा म्हणून टाकायचा आणि त्याच्यावर डाउजिंग करायचं, तर ती निगेटिव्ह एनर्जी येते. आणि तोच कपडा झटकून फक्त घडी करून ठेवायचा की तो पॉझिटिव्ह एनर्जी दाखवतो. म्हणजे आपल्याला जे पूर्वीपासून सांगण्यात आलं की बाबा सगळं नीट व्यवस्थित ठेवा किंवा कपडे पण घड्या घालून ठेवा, अंथरुणं पांघरुणं घड्या घालून ठेवा, याचा पॅटर्न एनर्जीचा चेंज करण्यासाठी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही नुसत्या घरामध्ये काही गोष्टी फॉलो केल्या तरी त्याच्यातली एनर्जी लेवल चेंज होते. मग या ऑर्गनाइज ठेवणं, बाहेर न आल्यावर हातपाय धुवून मग घरात येणं, घरात दररोज संध्याकाळी शुभंकरोती वगैरे जी पूर्वी आपल्याकडे पद्धत होती म्हणायची तसं काहीतरी करणं, सकाळच्या वेळी पूजा करणं, दररोज कापूर जाळणं, या एवढ्या गोष्टी केल्या तरी तुमच्या वास्तूमधली एनर्जी हील होईल. आणि मग मोठमोठे उपाय करायचे. हा, आता अगदी आपण जसं म्हणतो की माझं शरीराचा एखादा अवयवच प्रॉब्लेम असेल तर मला सर्जरीच करावी लागते, तसं वास्तूमधल्या एखादी गोष्ट सर्जरी शिवाय नाही निघणार तर मग सर्जरीच करावी लागते. तिथे मग काही रेमेडीज करावा लागतात. बरोबर बरोबर. देव्हाऱ्याची जी जागा असते घरामध्ये तर ती ईशान्येला देव्हारा असावा असं म्हटलं जातं. पण जर आपण मंदिरात गेलो तर मंदिराची जी वास्तू असते तर ती पूर्वेकडे तोंड करून असते. बरोबर. पूर्वाभिमुख असते. तर मग घरातलं देव्हारा जर पूर्वेकडे आपण जर तोंड करून ठेवला तरी पण तीच एनर्जी क्रिएट व्हायला हवी खरं तर. पण खास असं सांगितलं जातं की नाही ईशान्येलाच देव्हारा ठेवायला हवा, तर त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की वास्तुशास्त्रानुसार जलतत्व म्हणजे देव हे जलतत्वाचं कारक मानला जातो. जलतत्व हे ईशान्य दिशेला येतं. त्यामुळे ईशान्य दिशेला देव्हारा ठेवणं हे आवश्यक आहे असं वास्तुशास्त्र म्हणतं. आता ईशान्य दिशा काय आहे तर सूर्य जेव्हा पूर्वेकडनं उगवतो तेव्हा आपली वास्तू जी चांगल्या रेडिएशन्सना एक्सपोज होते ती ईस्ट नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्व, ईशान्य आणि आग्नेय या 3 डायरेक्शनना एक्सपोज होते. आणि त्या 3 दिशांना जेव्हा एक्सपोज होते तेव्हा तुम्ही ईशान्य दिशेला पूर्वेकडे तोंड करून बसून पूजा करायची असं सांगितलं गेलं. आता घरात हे असं का सांगितलं गेलं? घराला एक आराखडा आहे आणि त्या आराखड्यानुसार ईशान्य म्हणजे देवाची बसायची दिशा. ईशान्य. देव कुठे पाहिजे तर ईशान्याला. जेव्हा तुम्ही मंदिराचा विचार करता तेव्हा त्या शहराला ईशान्य विशान्य काहीच नसतं, कारण तुम्ही ओपन स्पेस मध्ये आलात. त्यामुळे मंदिराला कुठेही प्लेस केलं तरी चालू शकतं. दुसरी गोष्ट असं आहे की मंदिर म्हणजे बाहेरची जी मंदिरं असतात त्यांचं मुख हे पूर्वाभिमुख ठेवलं जातं. याचं कारण 2 प्रकाराने दिलेली आहेत की अशा मंदिरांमध्ये विविध प्रकारची लोक येत असतात आणि ते त्यांची गाऱ्हाणी घालत असतात, दुःख सांगत असतात, कोणी सुख सांगत असतं, काही मागत असतं. त्यामुळे वेगवेगळ्या एनर्जीज तिथे येत असतात आणि त्या एनर्जीच्या बरोबरच तिथे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञराग, मंत्रशास्त्र, जप जाप्य आणि पूजा अर्चा सगळं चालू असतं. तर ह्या सगळ्यामध्ये त्या इकडची एनर्जी ही कुठेतरी शुद्ध व्हायला पाहिजे. जपजाप्याने तर शुद्ध होतच असते,
मग सूर्यकिरण त्या मंदिरामध्ये पडायला पाहिजेत, कारण सूर्य इज द ओनली द ग्रेट एनर्जी सोर्स विच कॅन क्लीन्स एनिथिंग. हो. घरामध्ये ते आवश्यक नाही सांगितलेलं, कारण घरामध्ये आपल्यावर पडणं. आता ईशान्य म्हणजे देव तिथेच ठेवायचं, कारण ती देवाची दिशा असं सांगितलंय. मग माझ्या वेस्ट साईडला देव नाहीये का, किंवा माझ्या साऊथ वेस्ट नैऋत्य दिशेला देव नाही का? देव सगळीकडे आहे. मग ईशान्याला देवारा काय आहे, किंवा ती ईशान्य असं का म्हटलंय, हा एक प्रश्न पण लोकांना पडतो. तर याच्यामध्ये मेन रिझन असं आहे की त्या दिशेला बसल्यानंतर माझा ऍक्सेप्टर मोड ऑन होतो. ती एनर्जी ऍक्सेप्ट करण्यासाठी मी ज्या मोडमध्ये यायला पाहिजे ती त्या दिशेला बसल्यानंतर होते. रिसेप्टर की ती एनर्जी मला ग्रास करता आली पाहिजे ना, जे मी वेस्टला बसल्यानंतर नाही होऊ शकत. म्हणून ते त्या पद्धतीने केलेलं आहे. पण मंदिरामध्ये मात्र उलट आहे. तुम्ही वेस्टला बसलात तर ते भव्यता असते त्या ह्याला, आणि त्या भव्यतेमध्ये त्या एनर्जीला पण भव्यता असते. त्यामुळे तुम्ही ती इझिली ऍक्सेप्ट करू शकता, किंवा इझिली तुम्हाला ती ग्रास होते. म्हणून ईशान्येला देवाचं म्हणून घरातलं देवस्थान हे तिथे सांगितलेलं आहे. आग्नेयाला तुम्ही म्हणालात की आपण स्वयंपाक घर तिथे असलं पाहिजे. मग वायव्य आणि नैऋत्येला काय असायला? नैऋत्येला शयनगृह म्हणजे बेडरूम सांगितलेली आहे. कारण नैऋत्य दिशा ही डल करणारी आहे. डल इन द सेन्स त्या माणसाला थोडस डलनेस येतो. मग डलनेस झोपायच्या वेळेला यायलाच पाहिजे, नाही तर तुम्ही झोपणार नाही. ईशान्येला जर बेडरूम असेल तर तुम्ही एनर्जेटिक व्हाल, कारण तुमचं जलतत्व मग तुम्हाला रात्री झोपच येणार नाही. एक्सपेक्टेड काय ते फंक्शन तिथे झालं पाहिजे. मग त्या फंक्शनला पूरक दिशा पाहिजे. मग ती पूरक दिशा कोणती आहे? मी या दिशेला गेल्यानंतर मला झोप येते, चला त्या दिशेला जाऊन आपण बसूया म्हणजे झोप येईल. म्हणून नैऋत्य दिशा ही बेडरूम साठी सांगितली. आणि नॉर्थ वेस्ट म्हणजे ज्याला आपण वायव्य दिशा म्हणतो. आता तुम्ही जर वास्तुशास्त्रात बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या असतील तर लक्ष्मी ही नैऋत्य दिशेला ठेवायला सांगितली. आणि वायव्य दिशेला तुम्हाला जे काही म्हणजे प्रसिद्धीचं करायचं आहे, किंवा तुम्हाला बाहेर काहीतरी प्रसिद्ध व्हायचं आहे, तर ते नैऋत्य दिशेला आपलं वायव्य दिशेला ठेवायला सांगितलंय. याचा कन्सेप्ट असा आहे की नैऋत्य दिशा ही स्टॅबिलिटी देते, आणि वायव्य दिशा ही त्या गोष्टी एक्सपोज करते, बाहेर काढते, म्हणजे जगासमोर आणते. किंवा या सगळ्या गोष्टी वायव्य दिशेकडनं होत्या. मग आता माझ्याकडे किती पैसा आहे जगासमोर कशाला आणायचा आहे? मला गरजच नाहीये ना. तो माझ्या नैऋत्य दिशेला पाहिजे. पण तुम्ही कचरा उचलून नैऋत्य दिशेला ठेवा, तो साठत जाईल, कारण ती स्टॅबिलिटीची दिशा आहे. मग नैऋत्य दिशेला अशाही काही वस्तू ठेवा ज्या तुम्हाला आयुष्यभरासाठी पाहिजेत, त्या गोष्टी नैऋत्य दिशेला ठेवायच्या. आणि ज्या तुम्हाला घराच्या बाहेर जायला पाहिजेत त्या गोष्टी वायव्य दिशेला ठेवायच्या. म्हणजे तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं आहे तर आपला फोटो वायव्य दिशेला लावावा, तर आपल्याला प्रसिद्धी मिळते. हे काय झालं, युटिलायझेशन केलं. मी पर्टिक्युलर डायरेक्शनचं पर्टिक्युलर फंक्शनसाठी युटिलायझेशन केलं. मग वायव्य दिशा वाईट आहे का? नाही. मी ती युटिलाइज कशी करतोय याच्यावरती चांगली का वाईट ठरेल. दक्षिणेकडे पाय करून झोपू नये असंही म्हटलं जातं. त्याच्यात मॅग्नेटिक पोलचा हे म्हणजे मॅग्नेटिक फील्डचा ऍक्च्युअली विचार केलेला आहे. आपली जी शरीराची सगळी यंत्रणा चालते ही ब्रेन थ्रू कंट्रोल होते. आणि जे काय मॅग्नेटिक पोल आहे ते नॉर्थ साऊथ आहे. त्याचा जो फ्लो असतो तो साऊथ टू नॉर्थ, नॉर्थ टू साऊथ असा चालू असतो. तर आपला ब्रेन आहे तो साऊथ दिशेला आपण ठेवला, डोकं साऊथ दिशेला केलं की ते फंक्शन व्यवस्थित चालेल आणि ब्लड फ्लो सर्क्युलेशन व्यवस्थित होईल. हा त्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट आहे. ह्याच्या उलट झालं, तुम्ही पाय तिकडे केले आणि ब्रेन इकडे केलात म्हणजे नैऋत्य दिशेला आपलं उत्तर दिशेला, तर ते फंक्शन विरुद्ध म्हणजे मॅग्नेटिक फोल्डच्या अगेन्स्ट आपण झोपतो. पण डोकं उत्तरेकडेच हवं. डोकं उत्तरेकडे आहे, पण आपलं डोकं जे आहे ते डोकं कंट्रोल करण्यासाठी मॅग्नेटिक म्हणजे तुम्ही जर शाळेमध्ये एक्सपेरिमेंट केला असेल तर काय होतं, नॉर्थ नॉर्थ रिपेल
साऊथ रिपेल करतं मॅग्नेट, हम्म. बरोबर आहे. बरोबर बरोबर. आपल्या शरीराचा हा नॉर्थ मानलेला आहे, कारण ब्रेन आहे इथे. मग नॉर्थ अट्रॅक्ट करण्या कुठे होईल, साऊथला होईल, म्हणून डोकं साऊथला करायला सांगितलंय. अच्छा. आणि पाय उत्तरेकडे करायला सांगितलंय. बरं. सो दॅट सर्क्युलेशन विल मूव्ह ऑन. मी जर डोकं इकडे केलं उत्तरेकडे तर रिपल्शन चालू होईल मॅग्नेटिक पोलचं, अँड दॅट रिपल्शन कॅन क्रिएट एनी प्रॉब्लेम. तुमचं सर्क्युलेशन व्हायला पाहिजे ना. रिपल्शन झालं की एनर्जीचं रिपल्शन झालं, म्हणून ते डायरेक्शन अशा फिक्स केलेलं आहे. हे खरं समजून घेतलं की त्याच्यावरचा विश्वास किंवा त्याचं कन्व्हिक्शन आपलं तयार होतं की मी हे का करायला हवं. नाही तर नॉर्मली आता हे असं घरामध्ये जेव्हा सल्ले दिले जातात ना की अरे इकडे पाय करून झोपू नको, का झोपू नको, हे आपोआप सुरू होतं की त्यातलं त्याचा आधार नेमका काय आहे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये. मी म्हणून नेहमी असं म्हणतो की ऑकल सायन्स हे सायन्सच्या माणसाने शिकायला पाहिजे, कारण त्याला त्याच्यातलं सायन्स सांगता येईल. पण तेच विरुद्ध होतं ना सर, तेच विरुद्ध होतं. कारण बऱ्याचदा असं वाटतं की मी सायन्सचा माणूस आहे, तर मी हे का शिकायचं, ह्याला काही तथ्य नाही, ह्याला काही अर्थ नाहीये. तर त्याच्यावरनं मला खरं तर हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटतंय की प्रत्येक व्यक्तीला ह्याचं ज्ञान असलं पाहिजे, बरोबर, याची माहिती असली पाहिजे, कारण हे सायन्स आहे. तर हा विषय अभ्यासक्रमामध्ये असायला हवा असं वाटतं तुम्हाला? मला नक्की असं वाटतं. म्हणजे ठामपणे माझं असं मत आहे की जसं आपण म्हणतो की काय तो सचिन तेंडुलकर बरोबर खेळत नाहीये, तर बॅटिंग व्यवस्थित करता येत नाही, तर बॉल त्याने असा मारायला पाहिजे होता आणि तसा मारायला पाहिजे. तुम्ही तिथे उतरा आणि खेळा, मग तुम्हाला कळेल की खरंच त्याच्यामध्ये किती तथ्य आहे. काठावर उभं राहून ह्याच्यात काही तथ्य नाहीये, ह्याच्यात काही मजा नाहीये. तुम्ही कधी अनुभव घेतलाय त्याचा की ते खरं आहे का खोटं आहे? मी सायन्सचा आहे म्हणून मी नुसतंच त्याला नावं ठेवण्यापेक्षा मी त्या ह्याच्यात उतरलो आणि मी स्वतः अनुभव घेतले की बाबा हे कितपत तथ्य आहे, काय याच्यामध्ये तथ्य आहे. तेव्हा मला पटलं, तेव्हाच मी ह्याच्यामध्ये पूर्ण झोकून दिलं. पण मीच जर काठावर उभं राहून म्हणत बसलो असतं की नाही ह्याच्यात काही तथ्य नाहीये, हे असं काही नसतं. तुम्ही एकीकडे म्हणताय प्रत्येक याच्यामध्ये विज्ञान आहे, मग याच्यातलं विज्ञान शोधण्याचं काम पण आपलंच आहे. पण इथे मला वाटतं बऱ्याच वेळा असं होतं काही ठिकाणी नाही तो अनुभव येत. म्हणजे एखाद्या व्यक्तीने निष्ठेने अगदी ही रेमेडी करून पाहिली, एखाद्या व्यक्तीने सांगितलं, एखाद्या तज्ज्ञानी की तुम्ही घरात हे स्ट्रक्चर करा म्हणजे तुम्हाला बरकत येईल किंवा तुमचा जो काही समस्या आहेत त्याचं निराकरण तिथे होईल, आणि तो अनुभव काहींना नाही येत, असंही होतं. याबद्दल काय सांगाल? बरेचदा असं होतं, पण मी नेहमी लोकांना एकच गोष्ट सांगतो की तुमच्या शहरामध्ये एक 150-200 डॉक्टर असतील अंदाजे. तुम्हाला एखाद्या डॉक्टरचा इफेक्ट येत नाही आणि मग तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जाता, तेव्हा तुम्ही काय म्हणता, या डॉक्टरला काहीच येत नाही, ज्ञान नाही. पण तरी सुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर त्याची डॉक्टरकी व्यवस्थित चालू असेल. त्याच्याकडे बाकीचे पेशंट म्हणतात अरे हा काय मस्त डॉक्टर आहे, मला 2 दिवसात बरं केलं. प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं म्हणजे डॉक्टरकीचं उदाहरण देण्याचं कारण की लोकांना इझिली समजू शकेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये असंच असतं की प्रत्येकाचा डॉक्टर वेगळा असतो. कारण तो डॉक्टर, ज्या डॉक्टरला तुमची नस मिळाली तो तुम्हाला बरा करू शकतो. बरोबर. ज्यांनी तुम्हाला सल्ला दिलाय त्याला तुमची नस मिळाली नाही म्हणून तुम्हाला इफेक्ट नाही आला. कदाचित दुसरा डॉक्टर ते व्यवस्थित बरं करू शकतो किंवा एखाद्या छोट्याशा गोळीने बरं करू शकतो. तुम्हाला काय करायचं, तुम्ही काय होताय, तुमची रिॲक्शन काय असते, सगळं खोटं आहे हे शास्त्र. मी हे केलं मला काहीच इफेक्ट नाही आला, बरोबर आहे. काय इफेक्ट नाही आला, जो तुम्ही डॉक्टर निवडला होता कदाचित त्याला तुमची केस कळलीच नाही किंवा त्याचं तेवढं ज्ञान नाही की ज्याच्यामुळे तुमची केस ते सॉल्व्ह करू शकेल. आपण जसं म्हणतो की MBBS डॉक्टर आणि MD, MBBS ला कळलं नाही की तो काय सांगतो, जा MD कडे जा. MD कडे जा म्हणजे काय, आता आम्ही म्हणतो मी सपोज याच्यामध्ये MSc आहे केमिस्ट्रीमध्ये आणि मला केमिस्ट्री मधला एखादा प्रॉब्लेम येत नाहीये, तर मी काय म्हणतो अरे PhD आहे त्याच्याकडे जा. पण येत नाही म्हणजे मला काहीच येत नाहीये का, असं नाहीये. माझ्याकडे जे नॉलेज आहे ते काही लोकांपुरतं उपयोगी पडत आहे, कदाचित ते वरच्या लेवलच्या प्रॉब्लेमला उपयोगी नाही पडत आहे.
बरोबर. पण त्याच्यामुळे शास्त्र चुकीचं आहे हा, किंवा शास्त्र शास्त्र. नाहीये असं आपण हा म्हणू निष्कर्ष शकत. काढणं चुकीचं चुकीचं आहे. आहे. बरोबर बरोबर. बऱ्याचदा काय होतं, पूर्व पश्चिम नॉर्मली असं म्हटलं जातं ना की पूर्व पश्चिम ओपनिंग असलेलं घर हे छान आहे, कारण अर्थात तिथे सूर्यप्रकाश उत्तम येतो. बरोबर. जर पूर्वेकडे खिडकी असेल मोठी तर निश्चित घरामध्ये छान उजेड येणारच आहे. पण आत्ताचे कन्स्ट्रक्शन आणि बरोबर. बिल्डिंग ज्या पद्धतीने उभ्या राहत आहेत तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर बऱ्याचदा घर अंधार असतं किंवा पूर्वेकडेच ब्लॉक झालेली असते एनर्जी, नाही येऊ शकत आतमध्ये उजेड. तर अशा वेळेला तिथे काय आपण उपाय करू शकतो? त्याच्यामध्ये म्हणजे आत्ताच्या वास्तुशास्त्रानुसार त्या ठिकाणी पिरॅमिड थेरपी करतात किंवा तिकडची एनर्जी वाढवण्यासाठी काही काही प्रकार केले जातात. पण माझं या गोष्टीवर एक स्पष्ट मत आहे की सूर्याची एनर्जी सूर्याच्या उन्हात जाऊनच मिळवा. सूर्याची एनर्जी तुमच्या घराला मिळत नाही, त्याच्याने काय प्रॉब्लेम होतो, तुम्हाला हेल्थ इश्यूज येतात. मग ते हेल्थ इश्यू काढण्यासाठी तुम्ही ह्या काही ज्या काही थेरपी करणार आहात म्हणजे वास्तूच्या रेमेडीज, तर त्या रेमेडीज ज्या आहेत त्या रेमेडीज त्या वास्तूमधली ती एनर्जी क्रिएट करतात. पण तरी सुद्धा मी सजेस्ट असं करेन की तुम्ही सकाळी जाऊन सूर्याच्या उन्हात थोड्या वेळ बसलात तर तुमच्या वास्तूचा तो जो इफेक्ट आहे तो नलिफाय करता येईल. सोपा उपाय. आता मला त्याच्यासाठीही वेळ नाहीये, तर मग मला या बाकीच्या रेमेडीज किंवा या गोष्टी करणं भाग आहे. खरा किती छान सल्ला दिलात तुम्ही. सोपा सल्ला आहे. कारण हा स्वतःवरती हा. इम्प्लिमेंट करून जर आपण करू शकतो, म्हणजे रोज जर सकाळी फिरायला गेलो, चालायला गेलो किंवा तुम्हाला ती उन्हात जाऊन energy मिळेल. बसलो तर ती आपल्याला मिळू शकेल. पण त्याच्यानी म्हणजे जितकं आपण सकाळच्या वेळेला, अर्थात हे आहेच आहे, सकाळी फिरायला गेल्यानंतर जी सकारात्मकता येते अख्ख्या दिवसभरामध्ये ती आपल्याला कामाला येते. खूप मजा येते सर खरं गप्पा मारायला, आणि इतका वास्ट आहे विषय. मला वाटतं आपल्या दर्शकांनाही असं वाटेल आता आपण ह्याचे वेगवेगळ्या गोष्टी, कारण खरं तर खूप आहे बोलण्यासारखं. तुम्ही फक्त घराची वास्तू नाही तर आता मोठमोठ्या प्लांट्स आणि फॅक्टरीजचं सुद्धा वास्तूची अनेक कामं तुम्ही हातात घेतली, आणि तो तर अखंड एक वेगळाच विषय आहे. तर त्याविषयी आपण नक्की पुढे चर्चा करू. पण आत्ता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जे आपण बोलतोय तर त्यामध्ये तुम्ही आपल्या दर्शकांना या दिवाळीला अशा काय गोष्टी सांगाल की ज्यामध्ये सहज सोपे उपाय असतील, किंवा कुठल्या दिशेला ही गोष्ट तुम्ही ठेवा, कारण आता मेजर चेंजेस होतात. बरोबर. प्लेसमेंट चेंज करतो, चल सोफा इकडे नको आपण इथे ठेवूया. तर मग बऱ्याचदा तुम्ही आता मगाशी बॅलन्स म्हणाला की कुठल्या दिशेला जड वस्तू राहिली पाहिजे, कुठल्या दिशेला हलकं ठेवलं तरी चाललं पाहिजे. तर ह्या गोष्टींसाठी काही सांगू शकलात तर? घरात म्हणजे दीपावलीच्या ह्यानी मी लोकांना एवढंच सांगेन, पहिली गोष्ट म्हणजे दीपावली हा जो काही कन्सेप्ट आला तो याच्यामध्ये अग्नीचं पूजन हे जास्त केलं जातं दीपावलीच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे आपण जे काही दिवे लावतो तर पहिली गोष्ट सांगेन की मेण असलेले दिवे लावू नका, कारण मेण हे पेट्रोलियम पदार्थ आहे. पेट्रोलियमच्या येतात त्याच्यामध्ये कॅडमियम असतं, आणि त्यामुळे ते बंद झालं तर कॅडमियमचं प्रमाण वाढतं हवेमध्ये, विच इज व्हेरी टॉक्सिक. कॅडमियम हा प्रकार. पूर्वीपासून तुपाचा दिवा लावायला सांगितलाय, नाहीतर तेलाचा दिवा लावायला सांगितलं. त्यामुळे तेलाचा किंवा तुपाचा दिवा शक्यतो लावा कुठेही लावताना. याच्या ह्याच्यामध्ये दिवाळीच्या ह्याच्यामध्ये रांगोळ्या काढण्याची जी पद्धत आहे त्या रांगोळ्या म्हणजे रांगोळी काढणं हा प्रकार अतिशय चांगला आहे, कारण त्याच्यामध्येही कलर्स वापरले जातात आणि त्या कलर्समुळे एक एनर्जी पॅटर्न निर्माण होतो आपल्या, आणि त्याला पण रांगोळीला पण एक पॅटर्न असतो किंवा ते जी काही आपण रचना करतो ती एक वेगळ्या प्रकारची एनर्जी क्रिएट करते. त्यामुळे तेही खूप उत्तम आहे. तुम्ही नवीन गोष्टी घरात आणल्या की त्या गोष्टी वापरायच्या आधी धुवून वापरा. नवीन कपडे कोणालाही गिफ्ट देत असाल एखादी गोष्ट तर त्याला हळद कुंकू लावूनच गिफ्ट द्या, कारण एनर्जी क्लीन करण्यासाठी हळद कुंकू हा मोठा आणि चांगला उपाय आहे. बरं. आपली जी पूर्वीची पद्धत होती हळद कुंकू लावायची, तर हळद आणि कुंकू हे क्लिन्झिंग करतं, म्हणजे तिथूनच्या निगेटिव्ह एनर्जीज बाहेर करतं. म्हणून बायकांनी हळद कुंकू लावायची पद्धत होती पूर्वीपासून. आणि कुठचीही गिफ्ट देताना पण हळद कुंकू लावून गिफ्ट द्यायचे, म्हणजे शर्ट पीस, पॅन्ट पीस किंवा आपण पूर्वी हे करायचं. वेट बॅलन्स आपल्या वास्तूमध्ये आहे ना बघून घेत जा.
वेस्ट डायरेक्शन, साऊथ डायरेक्शन म्हणजे वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा, दक्षिण दिशा, नैऋत्य दिशा आणि वायव्य दिशा, ह्या साईडला जास्त वजन असलं पाहिजे. बरं, परत एकदा सांगा. पश्चिम दिशा, दक्षिण दिशा, नैऋत्य दिशा आणि वायव्य दिशा, या साईडला वस्तूंचं वजन जास्त असलं पाहिजे. म्हणजे ज्या वस्तू जड आहेत ते ह्या डायरेक्शनला असलं पाहिजे आणि ज्या हलक्या आहेत त्या उत्तर दिशेला, पूर्व दिशेला, आग्नेय दिशेला आणि आपल्या ईशान्य दिशेला तुम्ही ठेवू शकता. बरं, आता याच्यामध्ये सुद्धा एक अप्रॉक्सिमेट वजनाचा अंदाज घ्या. अगदी काय काट्या यांनी मोजायची जरूर नाहीये, पण म्हणजे तुमची उत्तर दिशा आहे आणि तुमची दक्षिण दिशा आहे, याच्यामधलं जर वजनाचं कंपॅरिझन केलं तर दक्षिण दिशेला जास्त वजन असलं पाहिजे. एवढं जरी बघितलं तरी तुमच्या वास्तूमधलं हिलिंग प्रोसेस चालू होते, कारण ती एनर्जी फ्लो त्याप्रमाणे ऍक्ट करते. तर या 2-3 गोष्टी कंपल्सरी करायच्या. आणि एक सजेशन असं आहे, म्हणजे सजेशन म्हणजे सल्ला देईन मी, की प्युरिफिकेशन म्हणजे आपण जे वास्तूचं शुद्धता म्हणतो, तर उंबरठ्यावर गोमूत्रामध्ये हळद काढून त्याचा एक पट्टा दिवाळीच्या दिवसांमध्ये ओढत जा. त्याचा तुम्हाला नक्की चांगला इफेक्ट मिळेल. बरं, कारण आपण गोमूत्रावर डॉक्टर माशेलकरांनी पेटंट घेतलेलं आहे आणि गोमूत्र हे अतिशय, म्हणजे गोमूत्र इव्हॅपोरेट होतं तरी सुद्धा हवा शुद्ध करतं, एवढा त्याचा इफेक्ट आहे. फक्त ते गोमूत्र चांगलं मिळालं पाहिजे. मग तुम्ही जे डिस्टिल गोमूत्र ते बाहेर मिळतं ते वापरलं तरी सुद्धा चालेल, पण गोमूत्रातच करायचं. बरं, तर त्याचा तुम्हाला खूप चांगला परिणाम दिसून येईल वास्तूमध्ये. अगदी छोटे छोटे उपाय असतात, पण तुमच्या वास्तूला तुम्ही हील करू शकता. एवढे जरी केलं तरी तुम्हाला बराच चांगला परिणाम मिळेल. क्या बात आहे. तुम्ही आता खरं तर मेणाच्या दिव्यांचं सांगितलं. आता तर म्हणजे जिथे तिथे आताही मी तेच लावलेले तिथे दिवे. नाही, याचा एक कन्सेप्ट सांगितला की म्हणजे आता काय झालंय की तेलाचे दिवे लावले मग ते तेल गळतं, किंवा बऱ्याच जणांना आता दिवे खूप छान वाटतात, म्हणजे एक पॉझिटिव्हिटी येते त्यांनी. तर जास्त काळ आपल्याला ठेवता येतील म्हणून आपण त्या मेणाचे दिवे लावले जातात आणि क्लीन राहतो तो भाग, परिसर. सोयीस्कर रित्या ते चांगले पडतात. किंवा आपण जसं म्हणतो की त्यांच्या चर्चमध्ये मेणबत्त्याच लावल्या जातात. एक्झॅक्टली. पण जसं आपण म्हणतो की आपल्या धर्मामध्ये ह्या गोष्टी का टाकल्या, तर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक वापरामध्ये ना त्याच्यातनं बेनिफिट मिळवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे तूप जाळलं तर त्याच्यातनं काय बेनिफिट मिळेल, तांदूळ अक्षदा म्हणून आपण जाळतो त्याच्यातनं काय बेनिफिट मिळेल, तेल कोणतं जाळायचं तर मोहरीचं तेलच जाळायचंय त्याच्यातनं काय बेनिफिट मिळतो, या सगळ्याला विज्ञान आहे. की त्याच्यातनं ज्या काही वेपर्स बाहेर येतात त्या वेपर्सनी काय होतं ऍक्च्युअली हवेमध्ये, त्याच्यामुळे त्यांनी ते पर्टिक्युलरनेस आणलेला आहे त्याच्यात. जसं आपण म्हणतो की साखर आणि गुळ याच्यामध्ये फरक आहे. साखर जळली तर फक्त कार्बन राहतं, कारण साखर ही सिंथेटिक आहे, गुळ सिंथेटिक नाहीये. गुळ हा डायरेक्ट एक्स्ट्रॅक्ट केलेला असतो ऊस आटवून, तर त्यामुळे नैसर्गिक गुळ आहे, साखर ही नैसर्गिक नाहीये. इट ओनली जनरेट द कार्बन. तर हा डिफरन्स दोन ह्याच्यातला आहे की तेल आणि तूप का जाळावं आणि हे का जाळू नये. थोडक्यात आपण जितकं निसर्गाच्या जास्त जवळ राहू तितके आपण आनंदी, सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी राहणार आहोत. बरोबर. एक प्रश्न राहिला म्हणून मी तो घेते, कारण तो अत्यंत उपयुक्त आहे. तो म्हणजे घराचा भाग एक महत्वाचा असतो जिथे हक्काने वाटेल ते कोंबलं जातं, तो म्हणजे माळा किंवा बेडचा जो खालचा भाग असतो तो. तर ती हक्काची जागा आहे, म्हणजे कोणाला दिसू नये आणि तरीही मला ठेवायच्या आहेत गोष्टी साठवून जपवून, किंवा ते ठेवण्याचा तो एक कप्पा आहे. तर तो कसा ठेवला गेला पाहिजे आणि खरंच तिथे काय काय ठेवलं गेलं पाहिजे? पहिलं बेडचं सांगतो की बेडमध्ये तुम्ही कपडे ठेवू शकता, पण कुठचीही धातूची वस्तू ठेवू नका. बरं. कारण आपण त्याच्यावर झोपतो, त्याच्यामुळे त्या धातूच्या वस्तूमुळे कुठेही मॅग्नेटिक फील्डमध्ये चेंज आला तर तो इनडायरेक्टली आपल्या शरीरावर परिणाम करू शकतो. त्यामुळे पहिलं पथ्य हे पाळा, कुठचीही धातूची वस्तू ठेवायची नाही. बरं. कपडे ठेवू शकता, बाकी काही सामान ठेवू शकता.
ते ऑर्गनाइज ठेवलं तर फार छान. हम्म. कारण ऑर्गनाइज ठेवल्यामुळे तुमचे एनर्जी पॅटर्न चेंज होतो. त्याच्यात दुसरा जो पार्ट आहे तो माळ्यावरच्या गोष्टी. तर माळ्यावर अशाच गोष्टी शिवाय की ज्या तुम्हाला पिरियॉडिकली काढायला लागतील. कारण माळा ही सगळ्यात निगेटिव्ह एनर्जीला राहायची जागा आहे. आपण अंधारी. अंधारी आणि अशाच गोष्टी आपण तिथे टाकतो की ज्या कधी वर्षांनी लागणार आहेत किंवा नाहीच लागणार आहेत, अशा गोष्टी ठेवतो. तुम्ही तिथे एक निगेटिव्ह एनर्जी तयार करत असता कंटिन्युअसली आणि ती म्हणजे नॉन मुव्हिंग एनर्जी तयार होते आणि मग ती तुमच्या घरावर खूप परिणाम करते. बरं. त्यामुळे माळ्यावर अशाच गोष्टी ठेवायच्या की ज्या मी पिरियॉडिकली काढणार आहे. म्हणजे दर 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षभरांनी मला त्या लागणार आहेत. आणि घरात ज्या गोष्टी अगदी सरळ सांगतो, एक चेकलिस्ट बनवा. त्या चेकलिस्ट ही गोष्ट मी परत आयुष्यात वापरणार आहे का नाही. जर वापरणार नसेल तर मोह ठेवू नका, डिस्कार्ड. कारण जी गोष्ट वापरणार नाही ती तुम्हाला त्रासदायक आहे. जी गोष्ट तुम्ही वापरणार आहात ती तुम्हाला फलदायक आहे. मग ते भंगार असू दे, घड्याळ असू दे, काही असू दे. आणि ह्या गोष्टी नॉर्थ वेस्टला ठेवा, साऊथ वेस्टला अजिबात ठेवू नका, नाही त्या कधीच घरातनं बाहेर जाणार नाही. बरोबर बरोबर. म्हणजे साऊथ वेस्टला माळा असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही गोष्टी ठेवल्या कधीही घरातनं बाहेर जाणार नाही. ती कितीही जुनी असू दे, कितीही म्हणजे आपण ज्याला म्हणतो उपयोग नसलेली असू दे, कारण ती इच्छाच तुमची होणार नाही की साऊथ वेस्टची गोष्ट बाहेर. म्हणून ते त्या ठिकाणी लक्ष्मी का ठेवायला नाही, म्हणजे मला पैसा खर्च करायची इच्छाच नाही व्हायला पाहिजे. लोक जास्त सेव्हिंग करतात म्हणजे उधळ्या माणसांनी तिथे पैसे ठेवावे त्या ठिकाणी तिथे पैसे ठेवावेत. म्हणजे मग तो म्हणजे मला एका मॅडमनी प्रश्न विचारला होता. ICICI बँकेत आता मोठ्या बँकेमध्ये त्या मॅनेजर म्हणून होते. माझे दररोज 1000 रुपये खर्च होतात, काय करू मी उपाय. आता हा ऍक्च्युअली ज्योतिषीय सल्ल्याचा भाग नाहीये. इनडायरेक्टली म्हटलं. म्हणजे त्यांना काय सांगितलं की ठीक आहे मी तुम्हाला एक उपाय देतो. ऍक्च्युअली मी त्याच्यामध्ये ज्योतिषीय पार्ट काही प्ले केलेलं नाहीये, पण मी उदाहरण म्हणून एक सांगते. म्हणजे त्याच्यात माझ्या ज्योतिषीय किंवा वास्तूच्या नॉलेजचं काही हे नाही केलं. मी एक सायकोलॉजिकल उपाय केला. मी एक 50ची नोट माझ्याकडे होती, त्याचा त्रिकोण बनवला, धन त्रिकोण म्हणतात त्याला सगळेजण. त्याला हळद कुंकू लावलं आणि म्हटलं याच्या व्यतिरिक्त पर्समध्ये काही ठेवायचं नाहीये आणि ही खर्च नाही करायची. त्या मॅडमचा मला 25 दिवसांनी फोन आला की माझे या महिन्यात 25,000 रुपये वाचलेत. आता बेसिक मी उपाय काहीच केलेला नव्हता. मी पर्समध्ये पैसाच ठेवला नाही तर खर्च होणार कसा. हो ते आहेच. हा त्यांना सुचायचा उपाय आहे. प्लस त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी होत्या, त्यामुळे रिक्षाला पण पैसे नव्हते, त्यामुळे त्या स्टेशन पासून चालत यायच्या घरापर्यंत. त्यांची तब्येतही चांगली झाली कारण दररोजचं वॉकिंग झालं, जाताना पण नोकरीवर जाताना पण वॉकिंग आणि येताना पण वॉकिंग. म्हणजे काही गोष्टी कशा असतात माहितीये का की आपण खूप अंधश्रद्धेने घेतो की मला ऍस्ट्रॉलॉजिकल सल्ला ह्या गोष्टीसाठी घ्यायला पाहिजे. पण पैशाच्या बाबतीत मी लोकांना नेहमी सांगतो की तुम्ही खर्च करता तो तुम्ही योग्य ठिकाणी खर्च करताय की नाही याचं पहिलं तुम्ही इव्हॅल्युएशन करा. कारण काही वेळा असं असतं की त्याच्यात पत्रिकेचा पार्ट काहीच नसतो, आपलीच कर्म आपल्याला भोगत असतो आपण. मग जिथे मी सगळे प्रयत्न करतोय पण तरी सुद्धा माझ्याकडे पैसा राहत नाहीये, मग या ठिकाणी तुम्हाला वास्तूचा सल्ला घेणं महत्वाचं आहे का ज्योतिषाचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. येस. जाता जाता आपण एक रॅपिड फायर करूया. चालेल. हेही प्रश्न असे की एका शब्दात तुम्ही त्याला उत्तर द्यायचे, आयदर हो, नाही किंवा चालेल, जे काय असेल ते. खूप जुनी वस्तू आहे पण ती मला प्रचंड आवडते, माझं इमोशन त्याच्यामध्ये अडकलेले आहे, तर मी मनाला स्थान द्यावं की त्या वस्तूला बाहेर काढावं. त्या वस्तूला बाहेर काढावं. जुन्या फोटोज बद्दल तुम्ही सांगितलंच. तुटलेली वस्तू आहे अजिबात ठेवू नये. ठेवूच नाही. मी पुढे सांगणार होते तुम्हाला की काय चिकटवून आपण ती ठेवली तर ती जोडलीच जाणार आहे, तर ती चालणार आहे का. नाही चालणार. काढून टाका बाहेर. मोह ठेवू नका, नवीन आणा. पण बऱ्याचदा एखाद वेळेला असं होतं की देवाची मूर्ती आहे तर ती तुटली आणि त्याला मी चिकटवून समजा ठेवली, नाही चालणार. नाही चालणार.
नवे कपडे, नव्या वस्तू, त्याचं स्टॉकिंग केलं जातं बऱ्याचदा, की आपण कधीतरी कोणाला तरी द्यायचं असतं गिफ्ट म्हणून आल्या गेलेला, किंवा आपल्याला नंतर वापरायचंय म्हणून आपण आणलंय. मी या दिवाळीला आणलंय पण मग मी नंतर कुठल्या तरी सणाला काढणार आहे, तर ते स्टॉकिंग चालतं का? चालतं, ते चालतं. फक्त ऑर्गनाइज ठेवा. पुन्हा ऑर्गनाइज. फक्त ऑर्गनाइज ठेवा. ओके. बऱ्याचदा आपल्या जुन्या काही वस्तू, जुने कपडे हे इतरांना आपण देतो. कधीतरी अनाथ आश्रमाला देतो किंवा कुठेतरी देतो, पण त्याच्यामधले काही ऊर्जा जी आहे, कधी सकारात्मक नकारात्मक, ती पण त्यांच्याकडे ट्रान्सफर होते का? हा, त्याच्यामध्ये ते जर कपडे आपण त्यांना व्यवस्थित धुवून दिले तर ती ऊर्जा ट्रान्सफर होणार नाही, पण धुतल्या लगेच 1-8 दिवसात त्यांच्यापर्यंत ते पोचले पाहिजेत. कारण ती गोष्ट आपण काही अनवधानाने परत वापरून आपलं म्हणजे मन होतं असं की मी ती चांगली आहे, आजच्या दिवस वापरतो, मग नंतर त्यांना देईल. तर असं करायचं नाही. कोणालाही वस्तू देताना ती स्वच्छ धुवून द्यायची. ती धुवून दिल्यामुळे त्याच्यातली एनर्जी कील होते. आपले इम्पॅक्ट त्या वस्तूवर होत असतं, म्हणजे आपली एक एनर्जी असते ती त्या वस्तूवर राहते, तर ती एनर्जी त्यांना इफेक्ट करू शकते निगेटिव्हिटी. फ्रीज ही एक अशी गोष्ट आहे की जिथे अन्न साठवलं जातं. म्हणजे शिळं अन्न खाऊ नये, ते आरोग्यासाठी हानिकारक आहे, अगदी बरोबर. पण बऱ्याचदा फ्रीजमध्ये आदल्या दिवशीच तयारी केली जाते दुसऱ्या दिवसाची, असं काही कट करून ठेवलं जातं, किंवा शिळं अन्न पुन्हा आपण ताजं म्हणून ते खातो गरम केल्यानंतर, ते ताजंच असतं अशा आहे. तर त्याचा पण काही या एनर्जी आणि निगेटिव्हिटीशी संबंध आहे का? हो आहे, त्याचा पण संबंध आहे. कारण जसं आपण म्हणतो की एखादी गोष्ट खराब व्हायला लागली की त्याच्या एनर्जी निगेटिव्ह व्हायला सुरुवात होते, म्हणजे बॅक्टेरियल ग्रोथ होते किंवा हे होते. तर फ्रीजमध्ये ज्या गोष्टी ठेवायच्या त्या फक्त तुम्ही कट केलेल्या भाजीपाला किंवा ह्या गोष्टी ठेवा, पण अगदी दररोजचे राहणारे पदार्थ जास्त दिवस त्याच्यात ठेवणं चांगलं नाही. कणिक पण म्हणतात की आदल्या दिवशी भिजवून नाही ठेवू शक्यतो, कारण त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन्स होतात मॉलिक्युल्सचं आणि मग नवीन स्ट्रक्चर तयार होतात, दॅट इज हार्मफुल. बऱ्याच जणी नॉन व्हेजिटेरियन्स त्याच्यामध्ये ठेवतात अन्न, कारण ते म्हणजे स्टॉक केलं जातं, अख्खा आठवडा आपण ते खाऊ शकतो. तर मांस ठेवणं फ्रीजमध्ये किती योग्य आहे? ऍक्च्युअली ते योग्य नाहीच आहे. तुम्ही फ्रीज ही गोष्ट आल्यामुळे ना बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी व्हायला लागल्या आपल्याकडनं, की आपण सगळ्याच गोष्टी फ्रीजमध्ये डंप करायला लागलो. तर फ्रीजमध्ये किती दिवसासाठी ठेवायचं आहे कोणताही अन्नपदार्थ, तर जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस, ह्याच्यावरती ठेवू नये. आठवडा तर नक्कीच नाही, कारण शिजलेली गोष्ट आहे, त्याचं डिफॉर्मेशन चालू होतं. तुम्ही किती जरी त्याच्यावर कंट्रोल केलात तर तुम्ही फ्रीज मधनं बाहेर काढलं आणि ते रूम टेम्परेचरला आणता तेवढ्या ह्याच्यात पण त्याच्यामध्ये काहीतरी प्रक्रिया चालू होते. त्यामुळे ते न ठेवणं हे जास्त चांगलं, हे जास्त दिवस ठेवूच नाही. खडे मीठ गरम पाण्यामध्ये घालून रोज जर आंघोळ केली तर ती चालेल का? नक्की चालेल, कारण खडे मीठ हे आपली ऑरा क्लिनिंगसाठी आपण वापरू शकतो आणि त्याचा तुम्हाला नक्की चांगले परिणाम मिळतात. आणि बऱ्याच असं सांगितलं जातं की घरातल्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही खडे मीठ नक्की ठेवू शकता. आपण जर पूर्वीच्या काळी एक कन्सेप्ट ऐकलाय, समुद्र स्नान, हा जो कन्सेप्ट होता तो त्याच्यासाठी होता की महिन्यातनं एकदा समुद्र स्नान करावं. ते ऑरा क्लीन करण्यासाठी होतं, कारण समुद्रामध्ये मीठ आहे त्याच्यामुळे ते होतं. त्यामुळे वास्तूचं पण क्लिन्झिंग करण्यासाठी खडेमीठाने तुम्ही जमीन पुसू शकता किंवा कोपऱ्यामध्ये खडेमीठ ठेवू शकता. दोन्ही गोष्टी वास्तूच्या दृष्टीने खूप पॉझिटिव्ह आहेत. आणि आता दिवाळीच्या दरम्यान आपण गिफ्टिंग करतो, पण कुठले गिफ्ट्स नाही दिले पाहिजेत? घेताना आपण त्याचं भान ठेवलं पाहिजे, कारण बऱ्याचदा कसं अगेन तेच आहे की छान दिसतंय, आपल्याला त्याच्या मागचे अर्थ माहिती नसतात, यु नो. तर त्या पद्धतीचं पण काही आहे का की ह्या गोष्टी शक्यतोवर देऊ नये किंवा घेऊही नयेत? पेंटिंग्स देताना विचार करून पेंटिंग्स द्यावी, कारण एखादी पेंटिंग तुम्हाला छान वाटत असते पण दुसऱ्याला ती भयावह वाटू शकते. म्हणजे ज्याला गिफ्ट देतो त्याला ती भयावह वाटू शकते. कारण हल्ली जे काही फ्री हँड पेंटिंग झालेली आहेत तयार, तर त्या फ्री हँड पेंटिंग मध्ये ज्याला त्याच्यातलं ज्ञान आहे त्याला त्या पेंटिंगचा अर्थ कळू शकतो, पण सामान्य माणूस जो असतो त्याला त्या पेंटिंगचा अर्थ त्याच्यातलं फक्त सौंदर्य बघत असतो. मग अशा वेळेला त्या पेंटिंग मधल्या ज्या काही चेहरे किंवा असे आपण डार्क शेड्स याचा
त्याच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पेंटिंग देताना विचार करून द्या, ज्याला त्याच्यातलं ज्ञान आहे त्यालाच ते द्या, अदरवाईज देऊ नका. दुसरी गोष्ट, वारली पेंटिंग्स मध्ये माझा एक अनुभव असा आहे की वारली पेंटिंग्स जे आपण म्हणतो कोलाज टाईप पेंटिंग्स करतात, तर त्या कोलाज टाईप पेंटिंग मध्ये काही वेळा कुठचीही मटेरियल्स वापरली जातात. म्हणजे अगदी स्मशानातली ऍश सुद्धा वापरलेली गेलेली सापडलेली आहे. हा, तर अशा गोष्टी शक्यतो घरात आणू नका. किंवा त्याच्यासाठी तुम्हाला जर आणायचंच असेल तर कुठचीही बाहेरची गोष्ट आणल्यानंतर पहिलं त्याला हळद कुंकू लावायचं, टू किल दॅट एनर्जी, आणि मग नंतर ती गोष्ट तुम्ही वापरू शकता. इव्हन गिफ्ट देताना सुद्धा हळद कुंकू लावून गिफ्ट द्या, कोणत्याही भेटवस्तू द्या. बाकी चांदीच्या वस्तू किंवा ह्या गोष्टींना काही बंधन नाहीये, त्याच्यात पटकन निगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब नाही होत. घरामध्ये जे आपण इंडोर प्लांट्स ठेवतो तर ते ठेवावेत की न ठेवावेत? इंडोर प्लांट ठेवायला हरकत नाही, फक्त प्लास्टिकचे ठेवू नयेत. कारण इंडोर प्लांट पण ऑक्सिजन जनरेट करणारे प्लांट्स येतात, ते ठेवायला काही हरकत नाही. बर, आता बऱ्याचदा तुम्ही मगाशी म्हणालात की काही व्यक्ती नाही येतात ना, आपण त्यांचे कपडे किंवा त्यांच्या काही वस्तू आपण आठवण म्हणून ठेवतो, पण त्याच जर वस्तूंचा आपण वापर म्हणजे कशा पद्धतीने कधीतरी आपण गोधडी बनवतो किंवा काही वेळेला जुन्या साड्या असतील तर आपण पडदे केलेत किंवा काही कपडे, काही त्याचा रियूज जेव्हा केलं जातं तर ते योग्य आहे का? तसंही करू नये आणि ते नाही, ते योग्य आहे. तुम्ही एकदा त्याचा फॉर्मॅट बदलला तर काही प्रॉब्लेम नाही. बरं, म्हणजे तुम्ही जसंच्या तसं वापरायला प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही त्याचा फॉर्मॅट चेंज केला तर काही इश्यू नाही. मग तुम्ही तो वापरू शकता. ग्रेट, थँक्यू सो मच सर. खूप मजा आली आज गप्पा मारताना आणि याची डेप्थ खूप आहे, खोल आहे, हा खूप विषय सखोल आहे आणि त्याच्यासाठी एवढासा वेळ खरं तर पुरेसा नाही आहे, कारण अजूनही खूप प्रश्न आत घेऊन, आणि मला खात्री आहे की आपली जे काही दर्शक मंडळी आहेत त्यांच्याही मनात खूप प्रश्न आता नव्याने उपस्थित झाले असतील. तर हा संवाद मी असं म्हणेन की आपण एक अल्पविराम घेऊ, कधी पुन्हा आपण ह्याचे वेगवेगळे पदर उलगडत राहूयात. आज आपण इथे थांबूयात, पण मला खात्री आहे की या दिवाळीला ह्या सगळ्या संभाषणातनं अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला सगळ्यांनाच सापडलेली आहेत. तर सजगतेनेच आपण दिवाळी साजरी करू, आणि ती फक्त वस्तूंची घरामधली मांडणी नाहीये, तर विचारांची सुद्धा देवाणघेवाण आहे. कारण प्रत्येक वस्तू एकमेकांना देताना त्याच्या मागचा विचारही ती एक वेगळी ऊर्जा निर्माण करते. तर हा जो आमचा पॉडकास्ट आहे तर त्यातून तुम्हाला खूप मजा आली असेल ऐकायला आणि खूप काही प्रश्नांची उत्तरं सापडली असतील. तर तुम्हाला जर तो आवडला असेल तर नक्की आम्हाला कळवा, आणि अजून काय काय विषय तुम्हाला अपेक्षित आहेत तर तेही आम्हाला तुम्ही नक्कीच सांगू शकता, त्याचाही आम्ही नक्कीच विचार करू. पण यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल, आणि जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला तर प्लीज नक्की आठवणीने शेअर करा, लाईक करा, त्याच्यावरती कमेंट्स करा, कारण त्याच्यावरतीच आमचे पुढचे विषय अजून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. पुन्हा एकदा सर थँक्यू सो मच आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये नव्या विषयासह.